8वीच्या पाठ्यपुस्तकात आम्हाला ही कविता होती. कवितेचं नाव आहे उद्या. या कवितेचे कवी मला आठवत नाही, परंतु कवितेची 3-4 कडवी माझ्या मुखोद्गत आहेत, पाठ आहेत. आमच्या मराठीच्या ताई प्रणिताताई देशपांडे यांनी आमची ही कविता सामूहिकरित्या बसवली होती आणि आम्ही सामूहिकरित्या खूप सुंदर या कवितेचं मीटर किंवा चाल खूप छान आहे आणि ती चाल मला अजूनही मी गुणगुणत असते. तर कविता आहे उद्या. उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या. उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या. उद्या तुझ्यामध्येच फाकणार ना उद्या. उद्या तुझ्यामध्येच संपणार ना कधीतरी निशा. उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या. उद्या तुझी धरून कास आज कार्य आखले. तुझ्यावरी विसंबुनी कितीक काम टाकले. उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या. उद्या तुझ्यामध्येच फाकणार ना उद्या. उद्या तुझ्याच साठी आज आजचे पाहतो. तुझ्याकडेच लावूनी सदैव दृष्टी राहतो. उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या. उद्या तुझ्यामध्येच फाकणार ना उद्या. उद्या तुझ्या सवे निवांत आजचा शांत मी. उद्या तुझ्यामुळे जिवंत आजचा निराश मी. उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या. उद्या उद्या तुझ्यामध्येच फाकणार ना उद्या. उद्या उद्या. भगिनींनो नमस्कार. भगिनींनो, आज आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमांतर्गत आम्ही कल्पनाताई सचिन मोटाळे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील त्यांचे अनुभव त्यांच्या शब्दात. कल्पनाताई, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद ताई. कल्पनाताई, मला सुरुवातीला हे सांगा की तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण माझ्या वडिलांच्या नोकरीमुळे 1ली ते 2री दारव्हा आणि त्यानंतर 3री ते 12वी यवतमाळ येथेच झालं. आणि त्यानंतर मी 12वी नंतर 2 वर्ष शासकीय DED कॉलेज पुसद येथे DED पूर्ण केलं. असा माझा शैक्षणिक प्रवास आहे. त्यानंतर BA आणि MAची सुद्धा पदवी मी घेतली. बरं, कल्पनाताई मिरासे ते कल्पनाताई मोटाळे हा जो प्रवास आहे तर तो प्रवास कसा इथपर्यंत आलेला आहे त्या संदर्भात सांगा ना आम्हाला. कल्पना मिरासे माझं पूर्वाश्रमीचं नाव, लग्नाआधीचं नाव कल्पना देवीदास मिरासे. मी माझं शिक्षण तसं मी सांगितलं यवतमाळला महिला विद्यालय या शाळेत झालं आणि 2005 साली मी प्रायमरी टीचर प्राथमिक शिक्षिका म्हणून पुसद येथे रुजू झाली. 3 वर्ष शिक्षण सेवकाचा माझा कार्यभार पूर्ण केला आणि 2008ला माझं लग्न झालं. 2008ला कल्पना मिरासेची कल्पना मोटाळे झाली. मॅडम, तुम्ही जसं आता सांगितलं की तुम्ही प्रायमरी टीचर होता, पण आता जे आम्हाला माहिती आहे त्या मोटाळे मॅडम वेगळा पदभार सांभाळतात. तर टीचर ते आजचा पदभार ते तुम्ही तुमच्या म्हणजे आवाज तुमच्या याने सांगावं की आज कुठल्या पदावर आहात आणि इथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला, कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागलं आणि काय काय तुम्ही त्यासाठी कसली तयारी केली की त्यामुळे नवीन पिढीला काही हातभार लागेल अभ्यासाकरता किंवा त्यांच्या करिअर करता. निश्चितच ताई, मला मृणाली ताईने जो प्रश्न विचारला की कल्पना मिरासेची कल्पना मोटाळे कधी झाली आणि कल्पना मिरासेची मोटाळे झाल्यानंतर माझा ॲक्च्युली हा प्रवास बदलला. प्रायमरी टीचर नंतर माझे मिस्टर श्री सचिन मोटाळे यांना म्हणजे लक्षात येत होतं की नाही हिचा अभ्यासामध्ये हिचा बेस पक्का आहे, हिचा पाया पक्का आहे. त्यावेळेला माझं BEd सुरू होतं आणि मग त्यांनी प्रेरणा दिली की नाही तू करू शकते, तू MPSCकडे वळ. त्यांच्या मित्र आणि त्यांचा ग्रुप अभ्यास करत होता आणि मग मी माझं BEd 2009ला झाल्यानंतर पहिल्यांदाच 2009ला MPSCचा पहिला फॉर्म भरला. 10ला मी परीक्षा दिली
परंतु ती परीक्षा एवढी अविस्मरणीय होती माझ्या आयुष्यातली, कारण तो एक मोठा स्ट्रगल ठरला की लग्नाला 2 वर्ष होऊन गेले होते आणि पहिलं माझी जी बेबी आहे, माझी प्रेग्नन्सी त्यावेळी राहिली आणि मग परीक्षा द्यावी की बाळाला वाढवावं हा प्रश्न होता. परंतु माझी मुलगी पोटात असताना मी प्रिलिम, मेन्स आणि मुलगी झाल्यानंतर ती 1.5 महिन्याची असताना मी इंटरव्ह्यू दिला आणि त्यावेळेला माझं राज्यातून मी पहिली आली आणि नायब तहसीलदार या पदावर माझं त्यावेळी सिलेक्शन झालं. मी 2012 ते 2014 या काळात नायब तहसीलदार म्हणून काम केलं. परंतु मला वर्ग 2 पदावर राहून समाधानी नव्हते मी. मला वर्ग 1 पद मिळवायचं होतं. त्यामुळे मी परत 2013ला अभ्यास केला आणि 2013च्या परीक्षेमध्ये मी सहाय्यक राज्यकर आयुक्त, आताचा जो पूर्वीचा विक्रीकर विभाग होता आणि आताचा GST विभाग, या विभागात मी असिस्टंट कमिशनर म्हणजे सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदावर सध्या कार्यरत आहे. बरं, ते साधारणपणे काय होतं की तुमचा जो कठीण असा प्रवास आहे तर तुम्ही श्रेणी अ पर्यंत पोहोचलात, परंतु आजकालची जी पिढी आहे तर ती लगेच खचून जाते किंवा MPSC UPSC सारख्या एक्झाम्स देत असताना लगेच त्यांना नैराश्य येतं. तर या संदर्भात आपण काय सांगाल? नक्कीच MPSC UPSC ह्या आपल्या धैर्याचीच परीक्षा घेणाऱ्या परीक्षा आहे. याचा पॅटर्न आणि याची सगळी पद्धती जर समजून घेतली तर कठीण नाही आहे. परंतु मी जी तयारी करत असतील त्यांना किंवा जे आता शिकत आहे अशाही मुलींना सांगू इच्छिते की जो अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे, परंतु ज्या वर्गाचा सिलेबस आहे तो जर त्यावेळीच पक्का केला म्हणजेच पाया पक्का झाला तर इमारत नक्कीच चांगली बनेल. त्याच्यामुळे अभ्यासाचा रोखच असा ठेवावा की आपल्याला परत तीच गोष्ट पुढे जाऊन म्हणजे MPSCची प्रिलिम देणार त्यावेळेला मला 7वीचं पुस्तक वाचावं लागू नये. म्हणजे माझं तरी असं झालं नाही. माझा पाया पक्का असल्यामुळे माझा पहिल्याच प्रयत्नामध्ये मला बरेच जण म्हणतात की किती नशीबवान आहात की पहिल्या प्रयत्नात झाले, पण त्याच्या मागे बरीच मोठी हिस्ट्री होती की माझा पाया पक्का होता. मी जो 12वी पर्यंत मॅडम मी जे शिक्षण घेतलं आणि D.Edला मी 11वीला असतानाच माझे वडील वारले, त्यामुळे मग सगळी घरचा जरासा जबाबदारी पण आली आणि मी D.Ed सकाळी 8 ते 12 पर्यंत D.Ed कॉलेज करायचे आणि नंतर मी 8वी 9वी 10वीच्या सायन्सच्या ट्युशन घेतलेल्या आणि त्या ट्युशन्स त्या अभ्यास तो मला इतका सगळा सहाय्यभूत ठरला की ही परीक्षा देताना मला एक सीडी जाणवली होती की नाही आपलं ते मागचं काम या कामाने मला वर जायला खूप मोठी लिफ्ट दिली. पण पुष्कळदा काय होतं की आम्हा लोकांना कुठलं काम असलं की एखादं काम आहे ते हे नेमकं कुठल्या अधिकाराकडनं होईल, कोणाकडे जावं लागेल हेच कळत नाही. तर हे जे तुमच्या कामाचं जे स्वरूप आहे हे थोडं आम्हाला विस्तृत सांगाल? बरोबर आहे. आम्ही जे काम करतो एक प्रकारे आमचं कार्याला आम्ही जनरली म्हणतो की आम्ही शास्त्रीय संगीतासारखं काम करतो मॅडम. म्हणजे जसं लोकसंगीताच्या तालावर सगळे नाचू शकतात तसं आम्ही शास्त्रीय संगीताची बैठक आहे की कायदा जो 2017ला केंद्र शासनाने जो कायदा अंमलात आणला आहे, वस्तू व सेवा कर कायदा 2017, या कायद्याची आम्ही अंमलबजावणी करतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये या कायद्याअंतर्गत जे नोंदणीकृत व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांनी वेळेवर त्यांचे विवरणपत्र भरलीत का, ती बरोबर भरलीत का, त्यांनी जो काही कराचा परतावा म्हणजे रिफंड ते क्लेम करतात तो बरोबर केला आहे का, तो रिफंड आम्ही प्रोसेस करून तो रिफंड देतो. त्यांच्या व्यापारी प्रतिष्ठानांना भेटी देतो. त्यांचं काम जे चाललेलं आहे ते योग्यरीत्याने ते टॅक्स कलेक्ट करतात का आणि तो टॅक्स गव्हर्नमेंट शासकीय तिजोरीमध्ये भरला जातो का हे पाहण्याचं आमचं काम आहे. म्हणजे सर्वास्वी सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे. परंतु या सर्व व्यापातून माणसाला कुठे ना कुठे छंद जोपासावा किंवा त्या छंदातून आपल्याला एक सकारात्मकता मिळते. तर असे काही छंद तुम्हाला आहेत हे आम्हाला कळलं आणि त्याच अनुषंगाने कविता वाचन किंवा संचलन तुम्ही उत्तम प्रकारे करता. तर ह्या छंदाविषयी आम्हाला सांगा. मला सुरुवातीपासूनच कवितांची गोडी शाळेतलीच माझी महिला विद्यालय शाळामध्ये ज्या मला शिक्षिका होत्या त्यांनी खूप सुंदर कवितांची गोडी मला लावली आणि मी ती आजही जोपासते. कविता, चारोळी हा माझी आवड आहे. कुठल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला मला आवडते. जेव्हा संधी मिळेल नक्कीच मी ती संधी घेण्यासाठी तयार असते.
मला किशोर बळींची चारोळी इथे सांगायची इच्छा आहे. मी तेच म्हणणार आहे, ती एखादी चारोळी. गालात कुणीतरी हसलं पाहिजे, हम्म. गालात कुणीतरी हसलं पाहिजे, क्षणभर बोलत बसलं पाहिजे. गालात कुणीतरी हसलं पाहिजे, क्षणभर बोलत बसलं पाहिजे. असं निदान काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहिजे, आपल्यामध्ये असलं छान, पाहिजे. छान. तर तसंच काहीतरी आपल्यामध्ये असावं आणि तो माझा छंद आहे आणि ती एक ऊर्जा पण मला देते पुढे कुठे काम करायचं असेल तर. मॅडम, जसं तुम्ही आता ऊर्जा शब्द वापरला, तर कसं असते, कोणीतरी आपल्या पाठीवर एक थाप दिली तर आपल्याला एक ऊर्जा मिळते, एक प्रोत्साहन मिळते पुढील कामं करायला. तर तुम्हाला आतापर्यंत बरीच पारितोषिके मिळाली असेल किंवा कोणातर्फे तरी अशा वेगळ्याच शाबासकीचा थाप मिळाला असेल, ते असं आवर्जून सांगू शकाल की त्या व्यक्तीकडनं किंवा त्या पारितोषिकामुळे मला एक ऊर्जा मिळाली, एक थाप मिळाली. जसं तुम्ही सचिन सरांचं तर नाव घेतलंच आहे की त्यांच्यामुळेच तुम्ही आज या पोहोचलाय, पण परत त्या व्यतिरिक्त सुद्धा काही व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात की त्यांच्यामुळे तुम्ही पुढे जायला आपल्याला मदत होते. असे कोणाचं आवर्जून नोंद कराल? निश्चितच माझ्या आयुष्यातले माझे प्रेरणादायी माझे व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई. तिने अतिशय स्ट्रगल करून आम्हाला तिघही भावंडांना आम्हाला शिक्षणासाठी प्रेरित केलं. म्हणजे ती म्हणते की मी जरी 7वा वर्ग आहे पण नाही, तुम्ही मुलं शिकले पाहिजे. आज मी वर्ग 1 पदावर आहे. माझा लहान भाऊ सुद्धा डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर या UPSC मार्फत सिलेक्शन झालेल्या पदावर आहे. मोठी बहीण सुद्धा ती शासकीय रुग्णालय डागा हॉस्पिटलला स्टाफ नर्स आहे. आणि आईने सुद्धा वडिलांच्या जागी क्लास 4ची 4th श्रेणीचीच नोकरी केली. परंतु ती फार आमच्यासाठी प्रेरणादायी आहे की कुठलीही परिस्थिती येऊ खंबीरपणे त्याला सामना करा. आणि तुम्ही जो प्रसंग म्हटला की जो मला असा प्रेरणादायी ठरला, तर तो होता माझ्या महिला विद्यालय शाळेमध्ये 10वीला असताना की कसं मॅडम की शाळा म्हटली की आर्थिक विषमता असते. तर असं होतं की नाही आपण बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या मागे आहोत. तर पण माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी असायच्या, सगळं असायचं. तर आमच्या शाळेमध्ये दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जायचा. शिक्षक जात नाही डोक्यात. आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जायचा आणि तो मला 10वीला मिळाला. म्हणजे मला अपेक्षितच नव्हते. अगदी म्हणजे आमच्या ह्याच्यातले जे आम्ही जे नाव म्हणायचे यांना मिळेल यांना मिळेल, तर तो पुरस्कार मिळाला. मला आत्ताही आठवतं, मला साने गुरुजींचं पुस्तक मिळालं होतं आणि तो पुस्तक ते मला माहीत नव्हतं मला मिळेल. मी व्हॉलेंटियर म्हणून एकदा कोपऱ्याला होते आणि माझे बाबा त्या कार्यक्रमाला आले होते आणि मला जेव्हा मिळाला आणि तो जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा मला दिसला, तो माझ्यासाठी खूप नेहमीसाठी प्रेरणादायी ठरला. यानंतर आता हा जो कार्यकाळ आहे, आता पुढे तुम्ही तुमच्यासाठी असं काय ठरवलंय की मला अजून इथपर्यंत मला जायचं आहे किंवा मला हे शिखर गाठायचं आहे? आता शासकीय नोकरीमध्ये एक पद मिळाल्यानंतर तिथे एक आता स्टॅग्निटी आलेली आहे. म्हणजे जे काही याच्यानुसार प्रमोशन होतील, आता मी प्रमोशनला ड्यू आहे. माझं उपायुक्त म्हणून पदोन्नती होईल, तो एक गोल वेगळा. परंतु मी माझ्या आयुष्याचे काही गोल्स ठरवलेले आहे की मला माझे छंद जोपासायचे आहे आणि माझ्या मुलीला त्या दृष्टीने मला काय देता येईल हे माझं आयुष्यातलं गोल आहे. की तिला म्हणजे माझा तिच्यावर कधीच फोर्स नाही की तू UPSCच कर, MPSCच कर किंवा नीटच कर, पण ती जे काही करेल त्याच्यामध्ये मला तिला सपोर्ट करायचा आहे. माझ्या आयुष्यातलं सध्या एक ते गोल आहे. सामाजिक काही उपक्रम? सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हायला खरं तर संधी नाही मिळाली किंवा मी पण वेळ नाही काढला कदाचित आतापर्यंत, पण नक्कीच संधी मिळाली तर मी पूर्णपणे सहभागी होऊन सामाजिक उपक्रमामध्ये कायम करू इच्छिते. ताई, तुम्ही सध्या जागर साहित्य संमेलन हे यवतमाळला 6 आणि 7 जानेवारीला होणार आहे आणि या जागर साहित्य संमेलनामध्ये आपण संयोजन समितीमध्ये आहात, तर या अनुषंगाने आपण काय सांगाल? आपल्या यवतमाळमध्ये अगदी एक खूप छान सोहळा या जागर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 6 आणि 7 जानेवारी 2024 या नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आपण घेतोय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला घेतोय. खूप सुंदर याच्यामध्ये साहित्यिक जागृती, त्याबरोबरच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबद्दल आपण त्यामधून वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून जाणून घेणार आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि मी त्या कार्यक्रमाच्या संयोजक समितीचा भाग आहे, याचा मला अभिमान आहे. मी याद्वारे सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की नक्कीच या जागर साहित्य संमेलनात जास्तीत जास्त उपस्थिती नोंदवावी आणि या संमेलनाच्या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. धन्यवाद ताई. तुम्हाला
जे काही आपले दिग्गज कवी आहेत तर त्या कवींच्या कविता सुद्धा म्हणायला फार आवडतात, तर आम्हाला तुमच्या आवाजातनं एक छानशी कविता म्हणून दाखवा. कवितांची मला आवड आहे, भरपूर कविता. तर एक प्रेरणादायी पण कविता सांगते की, आणि जी मला शाळेपासूनच आवडते, त्याचं मीटर किंवा चाल पण खूप सुंदर आहे. ती कविता आहे उद्या. म्हणजे आपण सगळं काम उद्यावर करतो, तर त्याच्याशी रिलेटेड ही कविता आहे. उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या, उद्या उद्या तुझ्यामध्येच फाकणार ना उद्या, उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या, उद्या तुझ्यामुळे जिवंत आजचा निराश मी, उद्या तुझ्यामुळे जिवंत आजचा शांत मी, उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या, उद्या उद्या कधीच संपणार ना उद्या. तर उद्याची वाट न बघता आपण प्रत्येक खरं आज करायला पाहिजे. ताई, थोडं खाजगीमध्ये विचारते की तुम्हाला मुलं किती आहेत? मला एकच मुलगी आहे, प्राजक्ता सचिन मोटाळे, आणि ती सध्या वर्ग 7वी मध्ये आहे. बरं, तिच्या भविष्यातील योजना तुम्ही ठरवलेल्या आहात का? हा, एक आई म्हणून नक्कीच काही योजना माझ्या डोळ्यासमोर आहे, पण माझं नक्कीच तिला स्वातंत्र्य राहील, ती काय निवडेल किंवा तिला काय करायचं आहे, तिच्या चॉईसेस काय आहे. परंतु ॲज अ पॅरेंट्स म्हणून मला जे काही तिला मार्ग दाखवता येईल ते मी नक्कीच दाखवेल. तिला कशाबद्दल छंद आहे? मी बऱ्यापैकी आहे ना, माझे जे छंद आहे तिला लहानपणापासून जोपासले. म्हणजे तिला मी स्टोरीज खूप सांगितल्या असतील. म्हणजे तिला कुसुमाग्रजांची जी अगदी हजार जेव्हा तुझ्या गरजू दे, म्हणजे कोलंबसचे गर्वगीत तिला पाठ आहे बऱ्यापैकी. म्हणजे हे छंद, आणि ती शी इज ऑल्सो गुड पब्लिक स्पीकर. शी कॅन स्पीक अँड शी इज व्हेरी ॲक्टिव्हली टेक पार्ट इन एव्हरी स्कूल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे लहान मुलं जिथे गॅजेट किंवा मोबाईलचा वापर जिथे आता सर्वार्थाने सगळे मोबाईल वेडी मुलं झालेली असताना तुमची मुलगी मात्र या छंदाकडे वळली, हे खरंच तुमचे एक चांगले संस्कार म्हणावं लागेल. ताई, भविष्यामध्ये तुम्हाला मी सुयश चिंतिते आणि तुमच्या काही मनातल्या ज्या काही योजना आहेत तर त्या पूर्णत्वास जाऊ हीच सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि इथेच थांबते. मी मृणालिनी दहीकर आणि मी वैशाली हिरे. आम्हाला उमगलेल्या या महिला उपक्रमाअंतर्गत आपला निरोप घेते. नमस्कार. नमस्कार. कवी नलेश पाटील यांची ही कविता आहे, जी माझ्या मुलीला आवडते, आणि पर्यावरण याच्याशी पण ही अगदी निगडीत अशी कविता आहे. कुणी पुसल्या हिरव्या जागा, कुणी खोडल्या नदीच्या रेघा, तळाच्या पायाला किती या भेगा, पायाची आग भिडली नभा, आता तरी निळ्या पाण्याचा लेप, आता तरी निळ्या पाण्याचा लेप, मातीच्या अंगाला दे रे दे ढगा, दे रे ढगा. कुणी पुसल्या हिरव्या जागा, कुणी खोडल्या नदीच्या रेघा. अरे वा, फार छान.